ओम साईराम मित्रांनो, आई अण्णा गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे. पावसाचं वातावरण आहे, बघू शकतात कशा चरू राहिल्या शेळ्या. थोड्याच वेळात पाऊस येईन असं वातावरण झालेलं आहे आणि शेळ्या चरण्याच्या ओढीवर पडलेल्या आहे. पाऊस आल्याच्या नंतर डायरेक्ट घराकडेच धाव घेतील. पाऊस पडल्याच्या नंतर नाही सरत. बघा राजा, अशा पद्धतीने वातावरण आहे मित्रांनो. संध्याकाळचं खूप छान, त्यातली त्यात पाऊस येणारच आज असं वातावरण तयार झालंय. वारं, आभाळ बघू शकतात. राजा कसा चाललेला आहे, एकदम खूप सुंदर छान असं वातावरण आहे. आणि या वातावरणात मस्त कालवडं कशी चरती, शेळ्या कशा चरतात. एकदा का पाऊस पडला का लगेच घराकडे पळते. त्या पाऊस झाल्याच्या नंतर अजिबात चरते. पाऊस पडायच्या आतच काय चरण गच होतीन. कालवड चरपा आटम झाली. अशा या फिरस्ती शेळी पालनातून मित्रांनो शेळ्या खूप पाख्यावर लवकर येतात. मनसोक्त चरतात, लागण ते खातात. झाडपाला, वेलपाला, गवत, बोरीचा पाला, सुबाबळीचा पाला, बदामाचा पाला, जे हवं नाही ते त्यांना रानात भेटतं मित्रांनो. तसं बंदिस्तीला नाही. बंदिस्तीला आपण काय मोरघास वगैरे काय टाकू, मका वगैरे एवढंच खायला भेटतं. अशा वनस्पती त्यांना नाही भेटत मित्रांनो. आणि बंदिस्तमध्ये शेळ्यांचा व्यायाम होत नाही. ज्यांनी बंदिस्त केलं त्यांनी तास 2 तास हे सोडलंच पाहिजे. जे तर पूर्णपणे बंदिस्त नको आहेच, कारण की त्यांचा व्यायाम जितका चांगला होईल तितकं त्यांच्या प्रकृती चांगली राहते, रोगराई येत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो फिरस्ती थोडंफार फिरवणं हे खूप गरजेचं आहे. बघा, आपली गवळी 3 बकरं दिले तरी तेज हटलं नाही. वंटी हे असं आहे मित्रांनो फिरिस्तीचा रिझल्टच खूप छान आहे. मस्तपैकी चरतात, मनसोक्त टम होतात, घरी जातात, निवांत बसतात. गहू वगैरे खाल्ले का अशा पद्धतीने आहे मित्रांनो.